सर्वांना नमस्कार. आपलं स्वागत आहे इंडियन समर्थ फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये. आता जे आपण आडसाली लागणी केलेत तर फक्त ती लागण करायच्या अगोदर बरं का, की ज्यांची कांडी लागण आहे त्यांनी सिंगल सुपर फॉस्फेट आणि मायक्रोन्यूट्रन्स हे पहिल्या टप्प्यामध्ये सुद्धा आपण देऊ शकतो. काय राहतं की उगवताना ज्या वेळेला आपण बघतो तर ही जी उगवण झाली, आत्ताच कांडीची उगवण झालेली आहे, ही 2 डोळ्याची कांडी आहे इथं. तर ही जी उगवण झाली तर ह्याच्यावर आपण बघतो हे पिवळं पडून पांढरं झालं आहे. म्हणजे ह्या ज्या शिरा आहेत त्याच्या आतल्या ह्या पिवळ्या पडून पांढऱ्या पडल्या, त्याच्यामुळं ह्याला फेरसची कमतरता म्हणतात. त्यामुळे आणि ही जी वरची पानं थोडीशी झाली त्याला फॉस्फरसची. त्यामुळे जर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जर आपण सिंगल सुपर फॉस्फेट एकरी 4 बॅग आणि मायक्रोन्यूट्रन 10 किलो जर दिलं तर आपल्याला ही डिफिशियन्सी कमी राहते, म्हणजे तेवढी जाणवून येत नाही त्याच्यामध्ये. त्यामुळं सुरुवातीला खताचा डोस थोडासा देणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे बेसल डोस जो आपण जो म्हणतो तो द्यायला पाहिजे. बऱ्यापैकी शेतकरी देत नाहीत किंवा तिथले प्रत्येकाची अडचण वेगवेगळी राहते, पण थोडंसं त्याला खताची जी मात्रा आहे सुरुवातीला द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर ज्यावेळी लागण उगवून येते ना त्यावेळेला त्याला जीवाणूंची आळवणी घातली पाहिजे. त्याच्यामध्ये काय आहे की आपलं सर्वांगीण आहे, PSB आहे, त्याच्यामध्ये फॉस्फरस जास्त अपटेक होऊन जाईल. त्याच्याबरोबर जे सर्वांगीण आपण देतो त्याच्यामधनं नेत्रस्फोरक, पालाजगंधक, सिलिकॉन जास्त आहे, सगळ्याच बॅक्टेरिया जातात 7 प्रकारच्या. त्याच्याबरोबर हरियाली म्हणजे EM सोल्युशन एक आपण त्याच्यात देऊ शकतो. आणि मुळी वाढवण्यासाठी आपण मायक्रोरायझा असं एक 4 प्रकारचं एकत्र आपण करून जर त्याला आळवणी केली ना तर त्याचे रिझल्ट्स आपल्याला एकदम बेस्ट मिळतात. तर आपण तशा पद्धतीनं नियोजन करावं. म्हणजे सुरुवातीला बेसल डोस द्यायचा आणि नंतर उगवून आल्यानंतर त्याला जीवाणूंची आळवणी द्यायची, जेणेकरून जी आपण खतं दिली ती सगळी खतं त्या पिकाच्या मुळांना उपलब्ध होऊन जातील. धन्यवाद.